नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। अनामरिहन्ताणं अनामसिद्धाणं अनाम आयिर्याणं अनाम उज्जायाणं अनाम लोये सौवसाहूणम्। जय बोलो पंच परमेष्टि भगवान की, देवादिदेव ज्येष्ठ जनवर आदिनाथ भगवान की, 24 भगवान की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर मुनि महाराज की, संत शिरोमणि आचार्य विद्यासागर मुनि महाराज की, शांतमूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य सन्मति सागर मुनि महाराज की, मम निर्यापकाचार्य चंद्रप्रभु सागर मुनि महाराज की, वीर सागर मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की, जैन धर्म की, विश्व धर्म की। ओम पूजू मन वचकाय परमोत्तम पद पास को, पाप पंक मिट जाए। जिन वाणी जिन देव जी और गुरु महाराज, इनको वंदो विनय से, बणु मुक्ति सिरताज, बणु मुक्ति सिरताज। प्रभु दर्शन फिर गुरु कृपा, तदनुसार पुरुषार्थ, दुर्लभ जग में तीन ये, मिले सार परमार्थ, मिले सार परमार्थ। धर्म प्रेमी, धर्मानुरागी, मुनि भक्त परायण, सुस्वभावी, परोपकारी, युवा रत्न आचार्य चंद्रप्रभु सागर जी महाराज हजारों में एक। गुरु शिष्यांचे मिलन जगातील, गुरुपुष्यामृत योग जसा, मुक्तामणी अनमाणिक्याला स्वर्णासी संयोग जसा। हिऱ्यास कोंदण कंचनाचे, श्रेष्ठ गुरूंचे शरण अम्हा, अतिशयकारी भवभवतारी, अनर्घ्य पद द्या श्रेष्ठ महा, अनर्घ्य पद द्या श्रेष्ठ महा। ओम ह्रीम मम निर्यापक आचार्य श्री चंद्रप्रभु सागरजी महामुनि राज्य अनर्घ्य पद प्राप्ताये अर्घ्यम निरूपामि स्वाहा। भावपूजा भाववंदना। हे मम गुरुदेव, मी आपल्याला शरण आले आहे। माझे तन मन धन सर्व जीवन मी तुमच्या चरणी समर्पण केले आहे, कारण मला उत्कृष्ट समाधी मरण साधायचे आहे। हे गुरुदेव, आपण मला दीक्षा घेण्यास आपण सहाय्य मदत अनुमोदन केले आहे। तुमच्यामुळेच
मी संयम धारण केलेला आहे. तुम्हीच माझे आद्य गुरु आहात. तुम्ही ब्रह्मचारी असताना मी श्राविका होते, तेव्हा 2 वेळा शिखरजी यात्रा, 1 वेळा गिरनार यात्रा व अनेक वेळा कुंतलगिरीचे शिबिर मी तुमच्या सानिध्यामध्ये केले आहे. आपली ओळख पूर्वीपासूनच आहे. माझे दीक्षागुरू आचार्य शीतलसागर आहेत, पण मन मोकळे करून मी त्यांच्याशी बोलायला मला भीती वाटते. भीतीने मी जर माझ्या समस्या सांगूच शकणार नाही. माझ्या मनात भीतीच जर राहिली तर समाधी कशी होणार? म्हणून त्यांचे छोटे भाऊ आचार्य चंद्रप्रभू सागर महाराजजींना मी निर्यापक आचार्य नेमले आहे. पहा, नम्रता आणि विनय यांनी अहंकाराचा नष्ट होतो. मग मनुष्य पीतलेशामध्ये पोहोचतो. पीतलेशा आत्म्याला उत्कृष्ट सत्ता दाखविते. यासाठी बीज बीज नहीं, बीज में तरुवर भी है. मानव मानव नहीं, मानव में ईश्वर भी है. मानवाचा ईश्वर व्हायचा असेल तर गुरुना समर्पित व्हायला पाहिजे. जेव्हा माती समर्पित होते तेव्हा गागर बनते. बुंद समर्पित होते तेव्हा सागर बनते. बीज समर्पित होते ते वृक्ष बनतो. आणि श्रावक जब गुरुचरणामध्ये समर्पित होतात ते संत बन जातात. आणि जब संत शिष्य गुरुना समर्पित होतात तेव्हा भगवान बन जातात. भगवान बन जातात. तसंच आपण सर्वांनी गुरुना समर्पित व्हायला पाहिजे. गुरु हे फार मोठं महात्म्य गुरूंच्यामध्ये असतं. गु आणि रू 2 शब्द आहेत. गु म्हणजे अंधकार, रू म्हणजे नाश करणारा. शिष्यांच्या जवळ, भक्तांच्या जवळ अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे गुरुच असतात. गुरूंच्या शिवाय हे होऊ शकत नाही. गुरुंनी सांगितलेलंच आहे. त्यांनी आपल्याला गणित शिकवतात. सद्गुणांची बेरीज आणि दुर्गुणांची वजाबाकी, संयमाचा गुणाकार आणि कषायांचा भागाकार. काय काय करणार? सद्गुणांची बेरीज म्हणजे काय करायचं सांगा मला. सद्गुणांची बेरीज म्हणजे काय करायचं? आपल्याकडं सद्गुण आहेत काय दुर्गुण आहेत? सद्गुण आहेत. मग ते कोणते कोणते सद्गुण आहेत? कोणते आहेत सांगा ना. मंदिरला येतोय काय तर आहे की नाही? एक तर गुण आहे की नाही? तेवढंच सांगा की. हे क्रिया झाल्या. गुण करुणा, दया, क्षमा, शांती, मार्दव, आर्जव, शौच हे गुण आहेत आपले. हे गुण काय आहेत? सद्गुण आहेत. आणि ह्या सद्गुणांची बेरीज करायची आहे आपल्याला. म्हणजे या गुणापैकी माझ्याकडं किती गुण आहेत? मी परोपकारी आहे का? मी करुणावान आहे का? मी दयावान आहे का? मी गरिबाला मदत करणारा आहे का? लक्षात आलं का? हे
मी किती करू शकते यांची बेरीज करणे म्हणजे सद्गुणांची बेरीज. आता दुर्गुणांचे वजाबाकी. आता दुर्गुण सांगा. राग, द्वेष, मोह, ईर्ष्या, मत्सर, घमंड, अहंकार, हे सगळे काय आहेत? दुर्गुण आहेत. हे दुर्गुण आपल्यामधून आपल्याला काढून टाकायचे आहेत. सगळे नाही जाणार, पण थोडे थोडे तरी निश्चित जातील. पण प्रयत्न करायला पाहिजे. कारण ह्या जीवाला अनादी काळापासून दुर्गुणच पाठ झालेत. आपण सद्गुणांची बेरीज केलीच नाही कधी. सगळे जे काय केले ते सगळं दुर्गुणच केलेले आहेत. संसारामध्ये पण तेच आहेत, मंदिरामध्ये आले तर बी तेच आहेत. कुठंही जावा आपल्याकडं एक ना एक दुर्गुण आहेच आहे. तर हे दुर्गुण आपल्याला सोडून द्यायचं आहे, म्हणजे त्यांची वजाबाकी करायची आहे. संयमाचा गुणाकार करायचा आहे. आता संयम करणार म्हणजे तुम्ही काय करणार? जे तुम्ही व्रत करता, आज रविवार व्रत आहे की नाही? आज पूजा केल्या 2-3 तास बसून भगवंतांचं. आज लोणचा त्याग करून आहार केला. कोण उपास केलं असतील, कोण लोणचा त्याग करून एकासन केलं असतील, जाप घातले असतील, संध्याकाळी सामायिक करतील, तर हा तुमचा संयम आहे. तुमचा संयम काय आहे? हा आहे. लक्षात आलं? म्हणून व्रत, तप, ध्यान हे जेवढं तुम्ही कराल तेवढं तुमचं त्या त्या दिवसाचं संयम, कायमचं नाही. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त अष्टमी, चतुर्दशी, आता चातुर्मास सुरू झाले तर एकासन करायचं, पूजा करायच्या. लक्षात आलं का? त्या दिवशी चटईवर झोपायचं, त्या दिवशी पांढरंच वस्त्र धारण करायचं. हे सगळं काय करायचं असतंय? म्हणजेच तुमचं त्या दिवशी संयम होतं. आणि केव्हाही पूजाला या, विधानला या, केव्हा पण या, पूजा विधान करताना पांढरंच वस्त्र पाहिजे. कारण सांगितलेलं आहे गर्व सोडुनी शुद्ध होऊनी शुभ्र सोवळे वस्त्र नेसुनी वस्त्र गाळते नीर घेऊनी येई पूजन्या लीन होऊनी. कसं सांगितलं पूजनाला यायला? पांढरं वस्त्र सांगितले की नाही? पण तुम्हाला सगळं रंगीतच आवडते. लक्षात आलं? कारण वस्त्रामुळं फार मोठा परिणाम किंवा परिणामामध्ये शुभ्रता येते केवळ पांढऱ्या वस्त्रामुळे. रावणाचं उदाहरण येते. रावणाने सीतेला पळवून नेलं. तो विद्याधर होता. त्यांना सांगितलं, तू विद्याधर आहेस, रामाचं रूप घे आणि रामाचे कपडे घाल आणि सीतेजवळ जा, म्हणजे सीता तुला प्रसन्न होते. रावणाने उत्तर दिलं, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 50 वेळा मी रामाचं रूप घेतलं आणि रामाचे ते कपडे अंगावर घातल्याबरोबर मला हे भाव झाले की सीतेला परत द्या. मला सीतेकडे जायचे भावच झाले नाहीत. म्हणजे कपड्यावर परिणामाची शुद्धता किती असते बघा. एवढा तो पळवून नेला, सगळं केला, पण रामाचा ड्रेस घातल्याबरोबर त्याला सोडावं लागलं.
आता कषायांचा भागाकार माहीतच आहे. क्रोध, मान, माया, लोभ, ईर्ष्या, मत्सर, घमंड, अहंकार हे आपण सोडायला शिकायला पाहिजे. कारण मानव जन्म मिळणं फार मोठं कठीण आहे. मानव जन्म मिळवण्यासाठी शास्त्रात सांगितलेलं आहे. समुद्र आहे मोठा आणि बैलगाडीचं ते काय असते, काय म्हणतात त्याला, ते जू आणि त्याला 2 छिद्र असतात दोन्हीकडं आणि त्याला कुण्या असतात. माहिती आहे ना, सगळे शेतकरी असं माहिती आहे, बरोबर आहे ना. मग आचार्य भगवंतांनी सांगितलेलं आहे, समुद्राच्या एका कडेला ते जू टाकायचं आणि समुद्राच्या दुसऱ्या कडेला ते 2 खिळे टाकायचे. काय करायचे, ते खिळे टाकायचे आणि पाण्याच्या हेलक्यावर ते वाहत 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 ते जू आणि ते 2 कुण्या एकत्र येऊन ते 2 कुण्या आपल्या आपण पाण्याच्या लाटेवर त्या छिद्रामध्ये येऊन बसणं. हे जसं सोपं आहे, हे पण सोपं आहे, हे पण सोपं आहे. खरं मनुष्य जन्म मिळायचा अवघड. हा, मग हे मनुष्य जन्म मिळणं तेवढं अवघड आहे. लक्षात आलं. मिळेल का बघा परत मनुष्य जन्म आपल्याला. तर आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे, जैन धर्म मिळालेला आहे, देवशास्त्र गुरूंचं सानिध्य मिळालेलं आहे. संसारामध्ये गुरफटून राहू नका. संसार जरूर करा, पण चातुर्मास आहे. गुरु महाराज जे आलेत, 5-5 त्याही आलेत गावात. प्रवचन ऐकायला आळस करू नका, भक्तीला यायला आळस करू नका, संध्याकाळी जपाला यायला आळस करू नका. कारण परत परत मानव जन्म मिळणार नाही आणि परत परत तुम्हाला चंदा बाबा मिळणार नाहीत. जर असं केला तर आपलं कल्याण होऊ शकतं. गुरु हे कुंभकार असतात. काय असतात? कुंभकार असतात. गुरु कुलाल शिशु कुंभ है, धड़ धड़ काढ़त खोट, अंदर हाथ पसार के बाहर मारत छोट. बघा, आमचे चंद्रप्रभू सागर महाराज असेच आहेत. बाहेरून कडकडणार पण आत वात्सल्याचा झरा भरलेला आहे. नारळ वरून ओबडधोबड असतं, पण आत खोबरं पाणी गोड गोड असतं. तसं शिष्याला सामर्थ्यवान बनवण्यासाठी, शिष्याला योग्य शिष्य बनवण्यासाठी, भक्ताला धर्माला धर्म मार्ग लावण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी सर्व काही व्यवस्थित आणि स्पष्ट असं आपले चंदाबाबा आहेत. गुरुरूपी गरुडाच्या पंखाखाली राहणाऱ्यांना विघ्नरूपी सर्पाची बाधा कधी होत नसते. म्हणूनच मी गुरूंच्या पंखाखाली राहायला आले. मला आता काहीही त्रास होणार नाही ही मला खात्री आहे. मेरे गुरु की कृपा और प्यार मेरे जीवन और मेरे आत्मा का प्राणवायु है. गुरु ही पतित को पावन बना देते हैं. गुरु ही पतित को पथ दिखा देते हैं.
गुरु बहुत बड़े होते हैं, गुरु ही भक्त को भगवान बना देते हैं. मी संसार रूपी चिखलामध्ये बुडालेली होते. संसारातून बाहेर यायला मी तयारच नव्हते. पण मला आचार्य चंद्रप्रभू सागर महाराजांनी माझ्यासारख्या स्त्रीरूपी किड्याला, कर्माने बरबटलेल्या, दुःखाच्या खाईत पडलेल्या माझ्यासारख्याला मला तर बाहेर काढलंच, संयमामध्ये आणलंच, संयम धारण करायला लावलंच आणि ते संयम आता मी पालन करत पण आहे. असे अनेक जीवांना गुरु आपल्या करुण भावनेचा सावरण वापरून त्या जीवांना स्वच्छ व निर्मल बनवतात. म्हणून आपले जीवन गुरूंना समर्पित करावे आणि त्यातच सुख आहे. हे गुरुदेव, माझे जीवन तुमचाच ध्यास. हे गुरुदेव, माझे जीवन तुमचाच ध्यास. माझा पुरुषार्थ तुमचीच प्रेरणा. माझा पुरुषार्थ तुमचीच प्रेरणा. माझे आचरण तुमचे मार्गदर्शन. माझे आचरण तुमचे मार्गदर्शन. मी पाषाण, तुम्ही शिल्पकार. मी पाषाण, तुम्ही शिल्पकार. घाव घालताना थकू नका. घाव घालताना थकू नका. आकार देताना चुकू नका. आकार देताना चुकू नका. हे भगवान, मला ही स्त्रीलिंग छेदन करायचं आहे आणि उत्कृष्ट संलेखना करायची आहे. हे सर्व तुमच्या मार्गदर्शनानेच होणार आहे. म्हणून हे प्रभो, हे गुरुराज, नमस्तु नमस्तु नमस्तु. धन्य गुरुवरा प्रणाम करीते मी बहु विनयाने. धन्य गुरुवरा प्रणाम करीते मी बहु विनयाने. थोर गुरु आशीर्वच द्यावा मज वत्सलतेने. थोर गुरु आशीर्वच द्यावा मज वत्सलतेने. जय बोलो आचार्य चंद्रप्रभू सागर मुनि महाराज की.